850 खासदारांचा आकडा खरातनं सांगितला तोटका। देशात महिला आरक्षणावरून सध्या जोरदार राडा सुरू आहे। एकीकडे सत्तेत असूनही भाजपचं आंदोलन चालूच आहे, तर हे भाजपचं षडयंत्र असल्याची टीका विरोधकांकडून सुरू आहे। त्यातच आपण महाजन विरुद्ध मुंबईकर महिला हा ॲब्सोल्यूट सिनेमाही बघितला आहे। मात्र या सगळ्या आरक्षणाच्या चर्चेतही आता आपला कॅप्टन खरात कसा मागे राहील, या प्रकरणात आता खरातची एंट्री झाली। 850 खासदार करावेत हा आकडा खरातनं दिलाय का, असा सवाल आता विरोधक विचारू लागले। पण विरोधक नेमकं असं का विचारतायत, याला नेमकं कारण तरी काय, आणि खासदारांचा आकडा आणि खरातचा नेमका काय संबंध, हे सगळं आपण या व्हिडिओतून पाहणार। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी। देशाच्या राजकीय पटलावर सध्या आगामी जनगणना आणि त्यानंतर होणाऱ्या लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेची जोरदार चर्चा सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर अत्यंत तिखट शब्दात हल्ला चढवला। लोकसभेच्या जागा 543 वरून थेट 850 करण्याचा आकडा भाजपला कोणत्या भोंदू खरातनं दिला आहे का, असा खोचक सवाल करत राऊतांनी भाजपच्या रणनीतीवर शंका उपस्थित केली। संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या महिला आरक्षण अंमलबजावणीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। ते म्हणाले की केंद्रातील मोदी सरकारनं महिला आरक्षण विधेयक घाईघाईनं मंजूर केलं खरं, पण त्याची अंमलबजावणी जनगणना आणि परिसीमनाशी का जोडली आहे। राऊतांच्या मते महिलांना अधिकार देण्याच्या नावाखाली लोकसभेच्या एकूण जागांची संख्या 850 पर्यंत वाढवण्याचा भाजपचा छुपा मनसुबा आहे। हे केवळ महिलांना न्याय देण्यासाठी नसून विद्यमान पुरुष खासदारांच्या जागा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सत्तेचा अमरपट्टा गळ्यात बांधण्यासाठी चाललेली ही धडपड आहे। संजय राऊत यांनी आपल्या शैलीत टीका करताना एका विशिष्ट नावाचा उल्लेख केला। ते म्हणाले की या देशाला आणि संविधानाला धक्का लावणारे हे आकडे नक्की येतात कुठून। लोकसभेची सदस्य संख्या 850 होणार असं विधान करणारा तो भोंदू खरात कोण, आणि भाजपला असे सल्ले देणारे लोक आहेत तरी कोण। राऊतांनी थेट भाजपच्या धोरणकर्त्यांवर निशाणा साधत हा लोकशाहीची खेळ असल्याचा आरोप केला। त्यांच्या मते कोणत्याही शास्त्रीय आधाराशिवाय केवळ राजकीय फायद्यासाठी जागा वाढवणं हे देशाच्या संघराज्य रचनेसाठी घातक आहे। राऊतांनी परिसीमनाच्या मुद्द्यावरून प्रादेशिक अस्मितेचा मुद्दाही प्रभावीपणे मांडला। ते म्हणाले की जर केवळ लोकसंख्येच्या आधारावर लोकसंख्येच्या जागा वाढवल्या तर ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण आणण्यासाठी चांगलं काम केलंय त्या दक्षिण भारतीय राज्यांवर आणि महाराष्ट्रावर मोठा अन्याय होणार आहे। उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यांच्या जागा वाढतील आणि देशाची सत्ता पुन्हा एकदा केवळ उत्तर भारताच्या हातात एकवटली जाईल। भाजपला देशाचे तुकडे करायचे आहेत का, महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला। संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय की इंडिया आघाडी या प्रकरणावर गप्प बसणार नाही। भाजप ज्या पद्धतीने संविधानाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करत आहे त्याला संसदेतून रस्त्यापर्यंत विरोध केला जाईल। तुम्ही 850 काय 1000 खासदार करा, पण जनतेचा कौल तुमच्या विरोधातच आहे। महिलांना आरक्षणाचं गाजर दाखवून तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजून घेऊ शकत नाही, असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं। एकंदरीतच काय तर संजय राऊत यांच्या या विधानामुळे येणाऱ्या काळात परिसीमन आणि लोकसभेच्या जागांची वाढ या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहे। भाजप यावर आता काय प्रत्युत्तर देत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं। मात्र या प्रकरणात राऊतांनी थेट खरातचं नाव घेतलं आणि पुन्हा जोरदार चर्चा सुरू झाली। खरात सोबत अनेक नेत्यांचे फोटो आहेत, त्यात जवळपास सर्व पक्षाच्या नेत्यांचेही फोटो आहेत। त्यामुळं अमुक पक्ष तिथं जात होता आणि तमुक पक्ष तिथं जात नव्हता असं म्हणता येणार नाही। पण खरात सोबतच्या फोटो आणि व्हिडिओंमुळं रुपाली चाकणकर यांनी आपली दोन्ही पदं गमावली। त्यानंतर या प्रकरणाची मुळं थेट मंत्रालयापर्यंत पोहोचतायत असा दावा विरोधकांकडून होत असताना आता पुन्हा खरातचं नाव चर्चेत आलं। खरात अनेक नेत्यांना किती तारखेला अर्ज भरायचा, किती वाजता अर्ज भरायचा असेही सल्ले देत होता। त्याचाच आधार घेत राऊतांनी खरातचं नाव हे खासदारांच्या नव्या 850 या आकड्याशी जोडलंय। त्यामुळे चर्चा तर होणारच। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।